नमस्कार. राज्यशास्त्र विषयाच्या करिअरच्या संधी या संदर्भात मी माझे मत मांडत आहे. आज नव्या शैक्षणिक धोरणामध्ये डिजिटल युगामध्ये कौशल्याधिष्ठित समाजव्यवस्थेमध्ये राज्यशास्त्र विषय हा विविध अंगाने उपयुक्त असा विषय आहे. कारण आज राज्यशास्त्र विषय घेणाऱ्यांची विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण असं आहे की इंजिनिअरिंग मेडिकलचे विद्यार्थीसुद्धा राज्यशास्त्र घेत आहेत आणि UPSC MPSC स्पर्धा परीक्षा पास होत आहेत. कारण राज्यशास्त्र विषय हा सर्वांगीण बाजूने अभ्यासाला मदत करून देणारा विषय आहे. या डिजिटल युगामध्ये राज्यशास्त्राला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. तसेच आज जगात 90% राष्ट्रामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे आणि ही लोकशाही शासन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करायचा असेल तर राज्यशास्त्राची गरज आहे. जगातील विविध देशांच्या शासन पद्धतीचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी राज्यशास्त्र उपयुक्त आहे. डिजिटल युगामध्ये मीडिया क्षेत्रामध्ये पत्रकारिता, आंतरराष्ट्रीय संबंधाचे तज्ज्ञ, राजकीय तज्ज्ञ, लॉ तज्ज्ञ अशा विविध क्षेत्रामध्ये राज्यशास्त्र उपयुक्त विषय आहे. तसेच काय करावे काय करू नये याचे कौशल्य, निर्णय क्षमता कस लावण्यासाठी राज्यशास्त्र उपयुक्त आहे. आदर्श समाजव्यवस्थेत, आदर्श राज्यव्यवस्थेत आदर्श नागरिक तयार करण्यासाठी राज्यशास्त्राची गरज आहे. कारण मानवामध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करून देणारा विषय म्हणजे राज्यशास्त्र होय. आणि म्हणून मानवी वर्तनाचे मूल्यमापन करण्यासाठी राज्यशास्त्रातून सर्वे करता येतो आणि त्यातून राजकीय सर्वेतून राजकीय फलश्रुती आपणाला सांगता येते. आजच्या या शिक्षण व्यवस्थेमध्ये मूल्य, नैतिकता, मानवता घडवणारे नागरिक तयार करणे गरजेचं आहे. आणि आदर्श व नैतिक नागरिक तयार झाले तरच समाज चांगल्या रीतीने घडतो. आणि म्हणून राज्यशास्त्र विषय हा संपूर्ण मानवाला प्रेरणादायी विषय आहे. आज राज्यशास्त्रा एवढा करंट नॉलेज देणारा विषय दुसरा कोणताही मला दिसून येत नाही. कारण शिपायापासून ते वरिष्ठ पदापर्यंत राज्यशास्त्राचे नॉलेज असणे आवश्यक आहे. दिल्ली ते गल्ली जर राजकारण पाहायचं असेल किंवा गल्ली ते दिल्लीच्या राजकारणाचं निष्कर्ष काढायचा असेल तर राज्यशास्त्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आणि म्हणून आजच्या या काळामध्ये राज्यशास्त्र विषय हा सर्वांगीण व बहुअंगाने उपयुक्त असलेला हा विषय आहे. आज जगामध्ये सर्व राष्ट्रांनी लोकशाहीचा स्वीकार केल्यामुळे जगातील वेगवेगळ्या शासन पद्धतीचा किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडीचा परिणामांचा अभ्यास राज्यशास्त्राद्वारे केला जातो. आज विद्यार्थ्याला न्यायव्यवस्थेमध्ये कायदा तज्ज्ञ, न्यायाधीश पदासाठी सुद्धा हा विषय उपयुक्त असणारा विषय आहे. कारण आज भारतीय सरकारने नव्या शैक्षणिक धोरणामध्ये सर्व शाखासाठी भारतीय राज्यघटना हा अनिवार्य विषय केला आहे. आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेचं ज्ञान, भारतीय कायद्याचं ज्ञान नागरिकाला असणे आवश्यक आहे. म्हणून आज कायद्याचे सुद्धा जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि आपल्याकडे जर संवाद कौशल्य, आपल्याकडे जर भाषा, आपल्याकडे जर नेतृत्व, आपल्याकडे जर काय योग्य आणि काय अयोग्य हे जर जाणण्याची क्षमता असेल तर आपणाला या विषयातून भरपूर मार्ग मिळू शकतात. एक कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सृजनशील विचार, संवाद कौशल्य व निर्णय क्षमताचा विकासासाठी सुद्धा हा विषय महत्त्वपूर्ण आहे. म्हणून आजच्या या काळामध्ये राज्यशास्त्र अतिशय चांगला विषय आहे. धन्यवाद.